काऊन वैशाली काय झालं? तब्येत नाही का चांगली? बरी नाही वाटत काय? चालतं का दवाखान्यात? नाही हो, तब्येत कायले खराब आहे? नाही, चांगली आहे. बसली आहे मी आता, सगळे कामं गिमं झाले आणि आता तुमची वाट पाहून राहिली होती. लय उशीर केला तुम्ही आल्यात. जेवता काय? आणू काय ताट वाढून? नाही नाही, सध्या काही जेवत नाही मी. आज कधी असं पोट भरल्यासारखं लागून राहिलं. आता फक्त आराम करतो थोडा वेळ. बरं बरं, ठीक आहे, करा ना. काऊन हो, तुम्हाला काय झालं? तुम्ही कोण असे झोपले आहे? नाही नाही, काही नाही झालं. चिंता नको करू तू. मला असं जरासं वाटून राहिलं थकल्यासारखं. निंबू पाणी की करून देऊ काय तुम्हाला? काही चांगलं वाटन, थोडंसं बरं वाटन. नाही, कायले निंबू पाणी करून देतो. मला आता काही खा प्यायची काही इच्छा आहे नाही सध्या. तू जेवण करून घे ना वैशाली. तू कायले थांबतो? जाय जेवण कर. तुम्हाला बरं नाही ना, मला जेवण जाईन काय? राहू द्या, आता मी नाही जेवत. झोपून राहा तुम्ही पण. अरे नाही बा, नाही जेवण कर. तुला औषधं घ्यायला लागते. जेवण कर पहिले. मी काय म्हणतो विनोदजी, आईचा फोन आला होता. अधिक महिन्यासाठी बोलावून आला आईचं. हाव काय? जा ना मग. मी काय तुला म्हटलं काय कधी जाऊ नको म्हणून? तर मला एकटीला थोडी बोलावलं, काही दोघाली बोलावत असते. अधिक महिन्यात जवळ पोरगं दोघंही पाहिजे असते. तुला तर माहिती आहे वैशाली, माझ्या ड्युटीचे आणि येणं होते काय? रविवार दिवस असतात आलो असतो. पण पहिले नाही म्हटलं त्या. आता असं कर, पुढच्या रविवारी मी येईन. तू चालली जाय. इथं कामं केल्यापेक्षा तिथं जाय, आराम कर. महिना 2 महिने राहून जाय. नाहीतरी मी सकाळी जातो, संध्याकाळी येतो. दिवसभर तू एकटीच राहतं कधी घरी. त्याच्यापेक्षा जाणं तिथं कर आराम. मग तुमचे बाकी होईन ना इकडे. मग कायले वाक्य होते? काऊन स्वयंपाक करूनच राहिले करणारे? मला काय फक्त जेवणच आहे तिकून आल्यावर? आणि सकाळी उठलं का डब्बा घेऊन जात जाईन. स्वतःच्या हाताने बांधता नाही येत काय? एवढं का जरुरी आहे का बायकोनच बांधून दिला पाहिजे डब्बा म्हणून? मग उद्या बाबाला बोलव काय मग मी जासाठी? बाबाले बोलावून घे ना. या म्हणा, मी येतो म्हणा. बरं ठीक आहे. पण तुमची तब्येत जर सकाळी चांगली नाही झाली तर मग नाही जाणार मी. अरे मग तब्येत खराब झाली काय? थकावट आहे जराशी, थकलो आहे मी. आता कसं ऊन आहे ना, या उन्हीच्या यानं आपण फिरतो का नाही? मला फील्डवर इकडे तिकडे फिरायला लागते. म्हणून मला थोडंसं थकल्यासारखं लागतं जास्त. तू जाय, स्वतः काही थांबू नको. आहे ना, बाई कायसाठी लावली आहे कामाले? बरं ठीक आहे, मग मी उद्या करतो बाबाला फोन आणि चालली जाईन. मग उद्या सकाळी म्हणून बाबाला या म्हणून, रात्रभर राहा म्हणून, परवाच्या दिवशी चालला जाता येते मग. हो, राहायला लावतो मामाजीले. काय म्हणता रवी भाऊ? काय म्हटलं, डिझेल टाकायला आले वाटते? काऊन भेटलं नाही काय? अरे नाही ना बा सुमित, पाय ना. 1 घंटा झाला मी इथं लाईनीत उभा आहे. एवढ्या गाड्या आहे म्हटलं, तर अजून भेटतच आहे बा. काय करू? अरे याच्या आहे ना, माझे कामं राहून राहिले, सगळे कामं अटकून राहिले. 2-2 ट्रॅक्टर आहे. आता एका याच्यात भरून दिलं, घरी होतं तर तो चालला गेला आपल्या कामावर. अन मी राहिलो अटकून, आता इथं बसलो आहे बा. हो ना, जिकडे तिकडे पाहिलं ना, डिझेलची पेट्रोलची दिक्कतच येऊन राहिली बा. काय करावं आता? काय गाड्या का चालवणं बंद करावं? ड्युटीवर कसं जावं? वावराची कामं कसे करावं? शेतकऱ्याचं तर मोठे हाल होऊन राहिले बाबा. काय करावं? कास्तकारानं करावं तर काय करावं आता? हां, डिझेल पेट्रोलच्या मात्र त्याचं जीवन झालं. ट्रॅक्टर कसे चालतील? अरे तुला काय सांगू आता, एक ट्रॅक्टर घेतला आहे लोनवर. आता हे एकाचं लोन फिटलं बा माझ्यावालं. पण आता नवीन घेतला ना दुसरा, सुधाकर भाऊ राहते त्याच्यावर. तर आता तो ट्रॅक्टर घेतला आहे नवीन, याच्यावर आपलं किस्तीवर. आता तुम्हीच सांगा, आता मी म्हणजे भाडे मारून राहिलो. आता डिझेलच नाही भेटलं, भाडे अंगावर लागून तेवढे घेऊन पडले. हां, आता म्हटलं चांगला वेळ आला, आपलं यंदा म्हटलं नील होऊन जाते. कायचं नील होते मायाबीन, तर इथं तर डिझेल नाही भेटून राहिलं. काय जेव्हा करू मी? हाय की नाही आता जीवाला विचारच आहे की नाही? काय करावं आता याच्यासाठी? हो ना बा, नाही तर काय तर आता आम्ही तरी ड्युटीवर कसं जाव? आता पेट्रोल कधी भेटते? आता टाकी फुल करून घेतो, भेटलं का? आणि बस. मग आमचे वावर मारायचं आहे ना ते. बाबानं म्हटलं होतं ना तुम्हाला त्या दिवशी. हा, आले होते काकाजी. मारून दे म्हणे बा रवी तेवढं म्हणे. आता तुमचं वावर लय आहे ना बे. थोडंसं असतं तर दिलं असतं करून. सुधाकर भाऊले म्हटलं असं तिच्या तिथं द्या बा करून. मास्तरच्या गावात गेले आहे ते. आता तिथून जवळच पडते मास्तरचं वावर तर. पण आता काय करावं? तिकडे तर डिझेलचा प्रॉब्लेम आहे, तर ते समजून नाही राहिलं काही. काय करू ना काही नाही. रोज म्हटलं माझ्या घरी येऊन राहिले कास्तकार लोक. तो म्हणते माय करून दे, तो म्हणते माय करून दे. आता करून तर कसं देऊ यायचं? मग काय आता जोडी सांगा लागन, आता पाहा लागन. जोडी रामदास काकाची जोडी सांगून द्या लागन आणि करायला लागन गती गती आपलं. एका जोडीत तर होत नाही तसं पाहिलं माझ्या वावरतं. पण आता आतापासून लागायला लागन, बाबाले म्हणा लागन तर जा रामदास काकाच्या घराकडे आणि ते जोडी सांगून द्यायला लावा. म्हणजे अर्ध काही तुमच्या यानं होईल तर ट्रॅक्टरनं करून द्यायचा, अर्ध परत जोडीनं मारून घेऊ. हा, आता जोडीशिवाय पर्याय नाही आहे काही. हां, लोकांना म्हटलं जोड्या इकून टाकल्या, जोड्या इकू ट्रॅक्टर घेतले. आणि आता पाय ना, काय शेवटी प्रॉब्लेम आला. हो ना का, पहिल्यांदा आला ह्या. आता काय करावं रे आपण? तेल नका खाऊ म्हणते, सोनं नका घेऊ म्हणते. हां, इकडे काय म्हणते तर डिझेल पेट्रोल नाही आहे. आता कास्तकाराले त्यानं फवारण्या पीक कुठून आणावं आता त्यानं? हां, कायच करावं काही समजत नाही. शेतीच कशी करावं यंदा? कठीण आहे बाबा सुमित, कठीण आहे. यावर्षी खूप कठीण झालं आहे. काय करता आता? कठीण हो का सोपं राहो? जगणं तर आहेच माणसाले. काही करून तर जगणं आहेच. पैसाही राहील, काही राहील. तर वस्तूच नाही भेटली तर काय करून? आता पैसा डिझेलच नाही भेटला तर ते वाहन कायच्यावर चालणार आहे एवढं मोठं? चालू आहे आपलं आता कसं तरी धक्काबुक्की करून जीवन चालवा लागते, असं समज. भेटत असेल लवकर पेट्रोल तर काय तुम्ही उभे इच्छा इथं? एक झापडत दिन मुसकाटीत धरून चांगली. उभा आहे काय मी इथं? 4 वेळा तिथून आलो म्हटलं. हां, लावून द्या भाऊ नंबर, लावून द्या भाऊ नंबर. तर थोपा बरं ट्रॅक्टरवाला कधीचा उभा आहे तिथं. आडवा लावून दिला त्यानं ट्रॅक्टर तिथं.
आता का तो ट्रॅक्टर मी ढकलू हातानं? हा थो बाजूले करून नाही राहिलं आणि मला काही जाता येऊन नाही राहिलं. तिथं विचारतो तर आहे नाही म्हणते सध्या. माय बहीण हे कायसाठी भांडून राहिले तो कसं ना नवरा बायको आहे काय हे? कायचे नवरा बायको येते फिरणार हे पोट्ट्या घेऊन फिरते. हा कामा नाही धंदे नाही, मोठ्या घरचं पोट्ट असं आलं कार घेऊन पोरीले घेऊन आणि दादागिरी करून राहिलं इथं. एक झापड दिन म्हणते तिले. हो ना, वजनच नाही आहे त्याच्यावर तर बिलकुल. एवढी मोठी गाडी घेऊन आला तर बापाला माहित नसेल काय? माहित आहे ते सारं, पण काय करू नाही माय बापाई, ऐकतच नाही पोट्टे तर जबर झाले ना ते आता. वाया गेलं सारं काम आता. आपल्यासारखं नाही राहिलेले का सुमित? कामोकामी लागा नाही. बरं झालेले का आपण कामोकामी लागलो, नाही तर असंच फिरायला लागलो असतं. बरं झालेले का सुमित आपले लग्न होऊन गेले. आता पोरीने भेटून राहिलेले का? हा पोरी भेटणं भले मुश्किल झाल्या. चांगल्या पोरीने भेटून राहिल्या म्हटलं. काय करतो रवी भाऊ, माझी बायको तर आहेच नाही का? अरे हो सुमित, मी गोष्ट ऐकलेली का अशी का तू बायको राहिनी म्हणून इथं? काहून रे, काय झालं होतं? ते गेली तिच्या बापाच्या घरी, झालं थोडंसं वादावादी, तेव्हा गेली. काय करणार आहे मी? का तिच्या काय हातपायला जोडून बोलवू का तिला आता? मग आता काय झालं? आता येत नाही म्हणते काय? नाही आता आणत नाही ना मी तिले, आणत नाही आता पहिली एखादी पोरगी पाहिजे, दुसरं लग्न करून घेईन. दुसरी पोरगी भेटणं एवढी सोपं वाटते काय तुले? पोरायले म्हटलं लग्नाच्या पोरीने भेटून राहिल्या आणि तुला भेटून जाईल काय? पण काय करू रवी भाऊ आता तुम्ही सांगा. आता का तिच्या हातापाया जोडू काय मी? पोरगीने भेटून राहिली तर हा तिला असं वाटेल का माहीच गरज आहे आता याले, त्याच्यापेक्षा राहू दे ना. अरे राजा सुमित, कोणी कोणाचं होत नाही. बायकोशिवाय नवऱ्याचं कोणी होत नाही, नवऱ्याशिवाय बायकोचं कोणी होत नाही. हा ते चढी अडचणले कामात येईन म्हटलं तुले. कशीही असो हा ते 7 दिन तर कोणी देणार नाही. लक्षात ठेव, मी माझ्या बायकोसोबत असंच करू. आता म्हटलं माझ्या अडचणीच्या वेळेस जेव्हा मग बिमारी आली ना, तेव्हा पाहिलं म्हटलं ना, मायबाप झाले ना, बहीण भाऊ झाले ना, कोणी झाले, शेवटी तिनंच केलं म्हटलं माझं सगळं. अन राहिला गुन्हा व्हायचा तर बाबू कसं असते, गुन्हा सगळे कोणच होते. गुन्हा लयच मोठा केला ना पण रवी भाऊ तिनं. चालूच राहते रे, होतच असते. माफ करून दे, घेऊन ये तिले. पहिन भाऊ आता. चला मी जातो आता, माझ्या पेट्रोल भेटून जाते भाऊ मला माझ्या गाडीत. आता तुम्हाला डिझेल भेटायला तर लय टाईम आहे अजून. मग नाही तर काय तर आता असं वाटून राहिलं मला, का नाहक माझा ट्रॅक्टर घेतला. आधी एखादी जोडी घेऊन घेतली असते ना तर पुरलं असतं मला. परी आधी का ठेवून नाही म्हटलं तू एवढ्या वेळची दिसली नाही मध्ये, याचीच आहे म्हटलं अजून. नाही काकू आताच आली मी. आली अनाशी बसली, फक्त पाणी पिते एक ग्लास. जेवाचा डब्बा आणून देऊ काय मग तुला आता? नाही काकू आज इच्छाच नाही जेवाची. नंतर पाहिजे ना, नंतर मला वाटेल ना तेव्हा मी तुम्हाला म्हणन, तेव्हा दे जा मग मला जेवायला. बरं ठीक आहे, आवाज देजो मग तसा. आणि मी काय म्हणतो, जमन तर ऍडव्हान्स देजो म्हटलं मला. हो हो काकू दिन ना, दिन. हो माझ्या बहिणीचं पोरग ते मग आणि म्हणे बा तू आठवण भरली आहे त्याले, कोण्या दुकानात आहे काय आहे मला सांग म्हणे मावशी. म्हटलं काय ले काही गरज आहे का म्हटलं जायची, तर भरलाय आठवण करते तर तुले. काकू मला इंटरेस्ट नाही त्यांच्यात काहीच. अहो सगळंच बरोबर आहे त्याच्याजवळ, करून घेशील तर फायद्यातच राहशील म्हटलं. काकू नाही माझी इच्छाच नाही आहे, तुम्हाला सांगतो ना मी तोपर्यंत प्रयत्न करतो म्हटलं, जोपर्यंत सुमितजी मला नेणार नाही नेलं तुम्ही तशीच राहीन म्हटलं आयुष्यभर. पण मी आता दुसऱ्या पुरुषासोबत राहणारच नाही. त्याला धरून बसणं पुरते काय? तो राहणार आहे का तुला धरून? तो तर एखादी कोणी भेटली तर करूनच घेईन ना लग्न. त्यात त्यांची चूक नाही आहे, माझीच चूक आहे. माझ्या चुकीमुळेच ते असं होणार आहे म्हटलं. काय बाबा तू, तुला काय पटते काय नाही तर. अन जेवायचं लागन तर सांगतो मला आवाज देजो. इथूनच आवाज दिला तरी चालते, मी आणून देईन वरतं, नाही तर त्याला पाठवून देईन इकडे. फक्त दरवाजा लावून घेत जाय तू झोपाच्या वेळेस, उघडा नको ठेवत जाऊ. कसं आहे आता पोरगा आहे आपल्या घरी बाई, आपण कोणाच्यावर एवढा भरोसा नाही करू शकत. हो काकू हो लावते. कसे लोक आहे काय मी डायरेक्टच घरात येतात, दरवाजा उघडा दिसला की चालले घरात. आणि या बाईच्या मुलासोबत मला काय काम? लग्न कर त्याच्यासोबत, त्या मूर्खासोबत. काही पण मी सुमितजींना सोडलं याचा अर्थ असा थोडी आहे की मी काय त्यांना आठवण करत नाही. मला खूप आठवण येते त्यांची, आणि खरोखर मला हाता जाण होत आहे म्हटलं की मी काय करून बसली. माझ्याच करण्याची सजा मला मिळत आहे. हा मी पण काय केलं आधी, एवढा मोठा पैसा देत होते मला पूर्ण उधळला म्हटलं. आज मला पैशासाठी तरसावं लागते. आता या काकू म्हणतात मला ऍडव्हान्स दे. आता यांना ऍडव्हान्स तरी कसा देऊ मी? जर यांना ऍडव्हान्स दिला नाही तर माझं जेवण पण बंद होते, कारण मेसच यांच्याकडे आता माझी. पाहू काहीतरी मालकाला म्हणून पाहा लागणार आहे की द्या म्हणून थोडेफार पैसे. पण मला थोडे 2-3 दिवस झाले, मला ऍडव्हान्स तरी कसे देणार ते? एवढे दिवस आता मी का उपाशीच राहू का मग? अरे देवा कशी वेळ आणली माझ्यावर. सुमितजी प्लीज काहीतरी करा, मला इथून घेऊन चला. नाही राहायचं आहे मला इथे. हा मला तिथेच राहायचं आपल्या घरी. आणि खरोखर मी मनापासून सुधारली आहे म्हटलं. मी मनापासून आता कोणाचा विचार करणार नाही. मला माहित आहे मला 2दा चोट बसली आहे. मला असं वाटते की आता नाही, आता परत कधी मी असं करणार नाही, आयुष्यात करणार नाही. कोणाकडे नजर उचलून पण बघणार नाही, त्याच्याजवळ कितीही पैसा असून काही पण असो. खरंच मी सुमितजींना कधी सोडणार नाही आयुष्यात. पण प्लीज एकदा तरी ते माझ्याकडे परत आले पाहिजे. वैशाली ताई आजही नाही आली का होते? हा बरं किती चाटा मारून राहिली एवढ्या दिवसाची. तिले पैसे दिले ना या सुमित बापूजीनं, तेव्हापासून म्हटलं तिनं नांदच पकडून घेतला नाही याचा. येऊनच नाही राहिली. बरं पोरगी तर पोरगी माई नाही येऊन राहिली, दोघी नाही येऊन राहिल्या. हो ना बिचारे, पाय ना आता एवढ्याले भांडे घासा लागून राहिले. एवढा मोठा स्वयंपाक गरमीचा, त्या किती गरमी होते त्या स्वयंपाक घरात. जीव कालाबुला करते माय सारा आता. खरंच मोहिनी मी कधी म्हटलं नाही आजपर्यंत, पण आज कधी भलतं जीवावरून राहिलं बाय. नाही म्हणतो ना मी, राजेजीला येऊ द्या, मी म्हणतो द्यायले ते दुसरी बाई सांगा म्हणून एखादी कोणी भेटत असेल तर, आणि हिला पैसे मागा लागते. नाही देणार ते तिच्या घरीच जातो, तिच्या माईलाच मागतो पैसे. एकदा तिला पैसे दिलेले देते का होते वापस आता? ते म्हणून मी देतो म्हणून तुमचे दिवस काढून गती आणि कायची येते ते लय चालू निघाली वैशाली ताई तिथं.
असं वाटलं होतं का चांगली पोरगी दिसते बा. हा म्हणून म्हणते एकाएकी कोणावर भरोसा नाही करणं पुरत. 1 न 2 दिवस झाले तिले आपल्याला तर भलीच चांगली वाटून राहिली होती. आपण तिला आपल्या घरी आणायचा सोसून राहिलो होतो. आता आपण आपली चांगली याची हे पाहून राहिलो होतो तिचं चांगलं झालं पाहिजे म्हणून. पण लोकांना चांगलं पटत नाही ना बाई. मग काय करता आता. हे बाय एवढे मोठे भांडे निघाले हे. आता एवढे घासून घेतले बाई मी आता. आता आता नाही होत माझ्याकडून घासणं मोहिनी. तू पाय आता काय करायचं आहे तर. माझ्याकडून होत नाही बाई. जरासं तू करू लागत जाय हातभार करत जरासा. मी किती करू एकटी एकटी. सगळं काम माझ्या एकटीच्याच मागं राहते. तू तर जराशी हातपाय हलवत नाही. वैशाली ताई तुम्हाला माहित आहे ना मला तर पहिले डॉक्टरनं आराम सांगितलं आहे म्हटलं. हा आणि त्या आरामाच्या याच्यात मी कशी काय एवढं काम करू होते का माझ्याकडून. जशी तुमची कंडिशन आहे तशीच माझी कंडिशन आहे. तुम्ही स्वतःहूनच तर समजू शकता का तुमच्याकडून नाही होत माझ्याकडून होत असं काय म्हणून. बाई माझ्याकडून होत नाही म्हटलं मोहिनी. मी कशी आपली कुथत काथत करतो. ते भाऊजी मला रोज कल्ला करते आले का. काऊनच करतं. रात्री तर त्यानं मला सप्पा म्हटलं तू कर खरी म्हणे पण कमी जास्त जर झालं तुलेच भोगा लागन म्हणे. आणि मी पैसे लावणारच नाही म्हणे मग. हा ज्याच्यासाठी करून येईल त्यालाच म्हणजो म्हणे. आणि तुला तर माहिती आहे आत्याबाईचं काम. आत्याबाई तर वेळेवर हात काढून घेते मग. नाही पाहतो ना वैशाली ते काही ना काही करतो मी आता ऍडजस्ट. काय करशील तू आता नाही चालीत येतं तिला काय ओढून ताडून आणशील. हा तिच्या माईनं तर सप्पाच हात झटकले. ते म्हणते तिनं पैसे घेतले तर तेच करून देईन म्हणते. तिची माई आले खालीच नाहीये. नाही तर बाकीच्या घरी चालली नाही का तिची माई. आपल्या घरी दिली ते पोट्टी पाठवून पहिलेच. हा म्हणून हे कणी बोट्टा पाट्याला ठेवाच नाही लागत कामावर. ह्या बाया राहते कणी त्या बरोबर कामं करते म्हटलं. पण मी म्हणतो वैशाली ताई चल ठीक आहे तिला ठेवलं कामावर करून राहिली त्यांचे चांगलं काम. तिला पैसे द्यायच्या पहिले तिला 1000 रुपये दिले त्याच्यानंतर ते काम करे चांगले. पण हे सुमित बापूजीला काय करतात तिला एवढे मोठे पैसे द्यायची. हा कोण लागून राहिली होती त्याची. बाप्पा तिला 1000 किती 10,000 रुपये देऊन दिले ते ना. ते परी नाही कणी परी नाही तर ते थोडेसे हे करून राहिले असन. त्याला वाटत असन जमलं तर जमला गेम आपला असं काही असन ते. हो ते मंगळल्या दिवशी काय झालं कोणासोबत गेली त्या दिवशी परी भेटली होती राही म्हणे घर करायचं काय माहिती झालं काय नाही त्याचं तेलेच नाही घेऊन या मला घरी असं तसं. मग आता झालं होतं तेव्हा पाहिजे मला वेळच नाही भेटला. बायको आपलीच होते शेवटी. म्हणतो ना मी सुमित बापूजीला म्हणतो मनास लागन नाही तर ते घराचा निघाणा करून टाकन म्हटलं. घेऊन या निकेले घरी नाही तर मग. आणि मग पहिलेच आत्याबाईचं तिचं पटत नाही आता कामवालीच तर आहे तर बरोबर पटवते आत्याबाई कामाच्या माणसासोबत. ते काम करत जाईन त्याचं तर काऊन नाही पटून घेईन त्या. हो तशी आहे पुटी चॅप्टरच आहे. काऊन तुम्ही कोण दोघी जणी भांडे घासून राहिल्या. ते कोण ते बहिणी आली काय कामवाली कुठे येऊन राहिली 8 दिवस झाले येऊन नाही राहिली. एवढे दिवस झाले तर वैशाली ताईच करून राहिले आहे. आणि हे पहा आता आई होती आई भांडे किंडे घासून घे. वैशाली ताई स्वयंपाक करून घे. आता पहा वैशाली ताईनच भांडे घासले एवढे मोठे आणि ते सप्पा येऊन नाही राहिली. राजेशजी तुम्ही तिच्या घरी जा तिचं घर माहित असेल तर. आणि तिले म्हणा ते पैसे घेतले आहे तिनं उसने ते पैसे दे म्हणा वापस नाही तर काम करून दे म्हणा आमचं. पैसे काय घेतले तिने उसने कोण दिले तिले कोण सांगितलं तिले पैसे द्यायले. हे पहा राजेशजी ते आधी ना त्याच्या दुसऱ्या दिवशी काहीतरी पैसे पाहिजे म्हणे कॉलेजच्या कामासाठी तर 1000 रुपये द्या म्हणे. मग मी 1000 रुपये दिले होते तिले तुम्ही म्हणे मला देऊन दे म्हणे दिले होते. मग मी 1000 दिल्या होती 8 दिवसानं अजून पैसे मागितले. असं मग किती मागितले काय दिले का तिले. मॅने दिले तुमच्या भावानं दिले त्या सुमित बापूजीनं. तिनं मागितले वाटते 5000 तर येणं 10,000 का काही किती दिले माहित नाही मला. माझ्या समोरच दिले पण असं बंडल काढला खिशातला आणि असे दिले किती होते माहित नाही मला. हा काय गरज तिला पैसे द्यायची. आता म्हटलं ते सप्पा येऊन नाही राहिली. तिला माहिती पैसे भेटले आपल्याला महिनाभराचे. आता काय गरज आहे म्हणून जायची काय मी कुठं गेली तर. बरं कॉलेज तर रेग्युलर करून नाही राहिली म्हणे ते तर म्हणे मी अशी हेच शिकून राहिली म्हणे घरून म्हणे घरूनच परीक्षा देतो म्हणे अशी म्हणे ते तिची आई तशीच म्हणे. बरं तिची आई आली होती तिच्या आईला म्हटलं तिची आई म्हणे कायले दिले म्हणे तिले पैसे. बरं हे खोटी बोलली माझ्याची तब्येत खराब आहे म्हणे म्हणून पाहिजे म्हणे पैसे म्हणे. असं बरं ठीक आहे असं आहे का गोष्ट. ठीक आहे ना पाहिलं आहे ना घर पाहिलं आहे मॅ सुमितनं आम्ही दोघं घर पाहिलं आहे ते तर जातो ना माहीतच पडते तिथं जातो आम्ही आणि बोलतो तिच्यासोबत आणतो तिच्या घरून पैसे मागून. तिच्या मायने देत पैसे तिच्या मायनं पहिलेच सांगितलं आली होती त्या दिवशी तर म्हणे तिला नेल म्हणे पैसे तेच महिनाभर काम करून देईन म्हणे तुमचं असं म्हटलं. पण तिला म्हटलं पाहिजे त्या दिवसापासून तर येऊनच नाही राहिली आलीच नाही सप्पा. मग आता ती येईपर्यंत गती करून घ्या तुम्ही घरातले काम आता दोघी जणी. हा आता करा तर लागणच आम्हाला. तुमच्या आईला म्हणत जा ना एखादं काम करत जाय म्हणून. कधी भांडे घास म्हणा कधी पोळ्या टाकून घेत जा म्हणा. हा मायाकडून होत नाही ना आता. मायाकडून नाही होत बापा आता लय झालं. आणि मी गावाला चालली आता 1-2 महिन्यासाठी येत नाही आता मी तिकडून. काय बोलता वैशाली ताई तुम्ही गावाला चालल्या कधी काय चालले आता गावाला. आज संध्याकाळी चालली. माझ्या बाबाला फोन केला म्या तर माझ्या आईचा काल फोन आला होता का नाही अधिक महिन्याला ये म्हणे माझी बहीण येऊन राहिली लहानवाली. तर मग म्हटलं ठीक आहे येतो म्हटलं आई ते राहते तिथं महिनाभर तर मी राहतो मग 1-2 महिने. आणि ते भाऊजी म्हणे रात्री जाय म्हणे फोन आला तर म्हणे जात काऊन नाही म्हणे इथं केल्यापेक्षा तिथं जाय म्हणे आराम भेटते म्हणे जरासा म्हणून मग मी चालली तिथं. तर बाबाला फोन केला बाबा म्हणे येतो म्हणे मी माझ्या बाबा येईनच जरा बऱ्यानं घंटाक बऱ्यानं येतो म्हणे बाई जाऊ काही जास्त दूर आहे नाही तर येतो म्हणे. मग संध्याकाळपर्यंत चालली जाईन मी त्याच्यासोबत थंड्या. माय वैशाली ताई कसं तुम्ही चालल्या जाणं मी एकटी कशी आहे मला इथे जायला गावाले. माझ्या यायचा फोन आला होता मी कालच म्हटलं येईल तर हे म्हणे मला जाय म्हणे तू म्हणे. मग आपण दोघी चाललं जाऊन घराचं कसं. आता मी काय करू बाई मी तर किती दिवस झाले गेलीच नाही गावाले. हा मग आई म्हणते मी इथे येत नाही म्हणते तुला आराम द्यायला तू तिथं ये म्हणते कारण माझ्या बाबाचे वाक्य होते माझ्या बाबाला काही खाप्याचं करता नाही येतो बाई. बरं वहिनी जा तुम्ही आम्ही करतो कसं ऍड्रेस तुम्ही दोघी जणी जा काही महिना का करू. बापूजी आम्ही दोघी जर गेलो तर मग कसं होईल तुमचं.
कसं काय होईल, आई करण ना मग. आईले म्हणतो ना आम्ही, बाबा आले म्हणा लागते बरोबर, मग बरोबर करून घेते बाबा. हा राजीची बरोबर आहे, मामाजीला ऐकते फक्त. हा बरोबर मामाजी करून घेते. बाकीच्या कामात आम्ही हातभार लावू लागतो आईले, पण फक्त स्वयंपाक आईले म्हणत जाईन तू करून घे. काय आहे, आम्ही लहानपणी करू पहिले, सवय आहे आम्हाला करायची तशी. भांडी मी घासून घेत जाईन, एखादा जण कपडे धुवून घेत जाईल, सुमित मी आम्ही दोघं आहेच कनी. ड्युटीवर जायच्या पहिले म्हणा का तिकडून आल्यावर जसं जसं वेळ भेटला तसं तसं करत जाईन. बाकीचं राहिलं सुद्धा आई करत जाईन. दादा तर घरी राहतच नाही. नाही ते तर रात्रीचे ते बाबा 10-11 वाजता ते आले. तेवढ्या रात्री ते कोणतं काम करून तुमच्यासाठी राजीजी? अरे तिला म्हणा ना तोपर्यंत तुमच्या बाकी केल्यापेक्षा. अरे बापरे, या महाराणी या म्हटलं. पाय धुक आहे तुमचे? नाही ते काऊन काय झालं? आम्हाला विचारून राहिली चांगलं काऊन काय झालं म्हणून. किती दिवस झाले होते चाट मारली? हा इथं घरचे कामं आम्हाला होत नाही म्हणून तुलाच ठेवलाय. तुला काय ठेवलं? आतापर्यंत आमच्याकडून होय तर आम्हीच कामं करून घेऊ. बहीण होती आमच्या घरी कधी कामाले. आता तुला काय ठेवलं इथं? पैसे घेतले आणि चालली गेली? हा असं असते काय कुठं? ताई माझ्या मामाची कणी लय तब्येत खराब होती म्हणून कधी मग मी गेली होती गावाले. तिथं करणारं कोणी नव्हतं. मामाची तब्येत खराब होती ना, मामा करते का तुझ्या घरातले कामं? मामी करते ना. मग तू काय गेली तिथं घरातले कामं करायसाठी? नाही मामी मामासोबत दवाखान्यात होती कणी. मग त्या माझ्या मामा मामीले कणी काहीच लेकरं नाही आहे, म्हणजे पोरगा नाही पोरगी नाही कोणीच नाही. तर मग मलाच ते पोरगी मानते लहानपणापासून. मग तिथं कोणी करायला होतं नाही तर मग त्याचे डब्बे गिब्बे करायसाठी मी थांबली म्हणून आली नाही एवढे दिवस. मग तुला सांगून नाही जाता आलं काय? हा नाही सांगून गेली, एक चाल अचानक गेली तर एखादा फोनही नाही करता आला काय? आता अशी अशी गोष्ट आहे तर मी येणार नाही. ताई माझ्याजवळ मोबाईल नाही आहे ना. तुम्हाला माहित नाही का माझ्याजवळ मोबाईल नाही आहे तर मी कायच्यावरून फोन करू तुम्हाला, म्हणून तर मी तुमचा नंबर नाही घेतला आतापर्यंत. बरं बरं ठीक आहे, मी काय म्हणतो, बरं जाऊ दे आता. हे दोघी जणी गावाला जातो म्हणते अधिक महिन्याले. हे वहिनी जाते आणि ते वहिनी जाते. तर तू एक काम कर, हे सगळे कामं करून घेत जाय आणि रोज येत जाय बा आता. कारण का पाय ऐकून होत नाही. आणि आम्ही सगळे माणसं घरी आम्ही चालू जातो दिवसभर ड्युटीवर. सकाळीच चालू जातो आम्ही 9 वाजता. तर हे करायला घरातले कामं पाहिजे ना. तू 8, 8:15, 8:30 पर्यंत येऊन जात जाय आणि सगळे कामं करून जात जाय. हो लागन तर स्वयंपाक जास्तीचा भाजी किची सकाळची करून ठेवत जाय संध्याकाळसाठी. पोळ्या मग आई टाकून घेते संध्याकाळी. ठीक आहे ना दादा, आता मी रोजच येईन म्हटलं. तुम्ही काही चिंता नका करू. त्या दोघी ताई चालल्या काय? हा दोघी चाललो आम्ही. बरोबर पाहिजे फक्त काय आणि ते आमच्या रुमागिमा बरोबर साफ करत जाजो. कारण का यायले ना गंदगी बिलकुल पसंत नाही आहे. थोडीशी धूळगीर राहते ना तर चिडचिड करते ते. त्याला एलर्जी होऊन जाते मग त्याची. तर ते मैरून थोडीशी जास्त सप्पा करत जाय. हा आणि मैरून करत जाय म्हटलं. रोजची ते चादर आहे ना ते पलटून टाकत जाय त्याच्यावरची. मला आवडत नाही रोज रोज एकच चादर. पण ताई तुम्ही तर आहेच नाही ना घरी. मग ते चादर कोण राहील पाहाले? पाहायला लागते चादरले. फक्त तू पलटून देत जाय. मला तर माहिती आहे ना केलं म्हणून काम. मी विचारत जाईन ना. अन पैसे केले काय मग त्या सुमित भाऊजीले वापस? नाही ताई वापस नाही केले. तुम्हाला म्हटलं होतं ना मी काम करून देतो म्हटलं. मग मला पगार नका द्यायचा म्हटलं लागन तर. बरं ठीक आहे, किती रुपये घेतले होते सुमित जवळून? ते पैसे काढून देऊ आपण शेवटच्या महिन्याले. आमच्या अंगावर फिरंत तुला देऊन देऊ. तुझ्या अंगावर फिरंत तू दिवसा कापून देतो अजून. हा दादा ठीक आहे ठीक आहे करतो. ताई तुम्ही भांडे घासून नाही घेतले काय? मग काय करून तर बाबा तू आलीच नाही. मग भांडे तर घासा लागले. त्याच्या कोणी होऊन नाही राहिला आता आणि माझ्याकडून तर होतच नाही. बरं ताई मी पोछा लावून घेतो मग आता घराले. पोछा लावतो, कपडे धुवून टाकतो आणि मग स्वयंपाक करून घेतो. आणि सगळे कामं झाले का मग मी लवकर चालली जाईन ताई मग घरी. हे पाय कामं पूर्ण करून घेत जाय. मग त्याच्यानंतर तुझ्या काही इथं काम राहत नाही. मग तू चालली गेली तरी चालते. ठीक आहे दादा ठीक आहे. एवढं प्रेमानं निघाला कधी येईल? ऐकत नाहीत म्हटलं ह्या. हा प्रेमानं जर केलं ना तर आपल्या डोक्यावर बसून जाते म्हटलं. आता काय करतं, वेळ आहे तिच्यावर कामं करायची. हा वेळ आहे म्हणून कोणाला बोलून घ्याव काय? काही बोलानी लागत करतेत आपले कामं. पाय प्रेमानं कधी कधी चांगलं काम होऊन जाते. आणि रागानं बोललं ना तर समोरचा व्यक्ती चांगलं करायचं तर वाईट करून ठेवते. मग चल मग आता आली ती पोरगी. मी जातो आता ड्युटीवर. काय झाल्या असं 2 पोळ्या तर दे मला डब्बा बांधून. मग कुठं झाल्या हो 2 पोळ्या? केल्यास तर नाही. आज वैशाली ताईले बरं नाही आहे. त्यानं हे भांडे तरी घासूनच घेतले त्यानं. ते आली तर आता ते पहिले घरातले बाकीचेच कामं करन आणि मी करून देऊ काय? बरं राहू दे. मी कॅन्टीनवर जेऊन घेईन आजच्या दिवस. उद्यापासून मग करतेस ती पोरगी. तू कधी जातो म्हणतो? मग मी मग करतो ना बाबाले फोन. बोलावून घेतो. मोहितही येते म्हणते आता. असं येतो म्हणते काय तो? मग काय लग्नाचा काही विचार आहे काय म्हणते? काय माहित बा. आता लग्नाचा विचार आहे नाही आता विचारा लागन त्याले. आणि पाहा लागन त्याच्यासाठी एखादी पोरगी. लक्षात असू देत जा. असले कुठं तर तुमच्या ऑफिस गिफिसले चांगली पोरगी असेल तर. माझ्या ऑफिसला पोरीच नाही आहे. मी काय म्हणते सगळे माणसंच आहे आमच्या ऑफिसले. 1-2 बाया आहे. त्याही वयस्कर आहे. त्याच्यामुळं बायाशी संबंधच नाही आहे. पोरीच नाही आहे माझ्या ऑफिसला. कोणी एक पोरगी नाही आहे. दिसायला अशी पाहायला तर दिसत नाही पोरगी. बरं झालं नाही येतो. नाही तर निरा पोरीच पाहत राहिले असते तुम्ही. माय बिन मी तिथं पोरी पाहायला जातो का काम करायला जातो? असाच पगार देते का तू बॉस मला? हे पोरगी कशी राहील त्याच्यासाठी? आता हे निकी कामवाली पोरगी करून देऊ का त्याच्यासाठी? तो एवढा इंजिनियर झाला ना. बापा माझ्या भावासाठी तर पाहून राहिली होती तू. आणि तुझ्या भावासाठी नाही चालत काय आता तुले? हा एवढी तर काय म्हणते शिकली आहे ती पोरगी. शिकली आहे, राहून सहन चांगला आहे. अजून काय पाहिजे तुले? नाही होत तुमच्याकडून पाहिलं तर राहू द्या ना. पाहिजे आम्ही बहिणी बहिणी त्याच्यासाठी. एकटाच भाऊ आहे आम्हाला, काही 2-4 नाही आहे काही. हा जाय पाय मोठी पायनारी गेली. चल मी जातो. हा माझ्या भावासाठी पाहून राहिले ते.
चांगली पोरगी नाही पाहिजे माझ्या भावासाठी नोकरीवाली. चला बा मग पहा आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जा बरं. मोहिनीला कमेंट आवडते तुमच्या. आणि मोहिनी कशी वागते, काय वागते, तर मोहिनी अशी वागते तर तुम्हाला वाटते मोहिनी वाईट वागते म्हणून, पण हे लोक कशी वागते मोहिनी सोबत हे दिसूनच नाही पडत तुम्हाला. कमेंट चांगल्या करत जा बा.